नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये जर बघितलं आपण तर आकृती बंधानुसार पदनिर्मिती करण्याबाबत याची माहिती मिळालेली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की कोणकोणत्या विभागात, कोणकोणत्या जिल्ह्यात जी पदभरती राबवण्यात येणार आहे आणि कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता की ही जी माहिती आहे तुम्हाला 15/5/2025 या तारखेला मिळालेली आहे. आता जर बघितलं आपण तर बघा, माननीय सचिव यांच्याकडून जर बघितलं तर सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य 3 व 4 म्हणजेच की बघा वर्ग 3 व वर्ग 4 या विभागात जर बघितलं आपण तर ही पदभरती करण्यात येणार आहे. विषय जर तुम्ही बघितला तर बघा, विषय तुम्हाला यामध्ये दिसून येणार की उपकेंद्रांचे बांधकाम 50% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांसाठी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याबाबत बघा, तुम्हाला इथं संपूर्ण माहिती या विषयामध्ये सांगितल्या गेलेली आहे. ही जी माहिती आहे म्हणजेच की सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये जर बघितलं आपण तर 50% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांसाठी ही जी पदनिर्मिती करण्याबाबत माहिती मिळालेली आहे. आता बघा, कोणकोणत्या विभागात 50% पेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल आपण खाली जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, ही जी जी-आर तुम्हाला इथे दिसून येत आहे 1 ते 12 पर्यंत जे पॉईंट दिसून येत आहे, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर जे माहिती आहे ते दिलेली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना. त्यासोबतच बघा, तुम्हाला इथं खाली माहिती दिलेली आहे की सदर शासन निर्णयान्वये बृहत आराखड्यात जे की बघा 271 प्राथमिक आरोग्य केंद्र व 901 उपकेंद्र मंजूर करण्यात आलेली आहेत. बघा, प्राथमिक केंद्र जर आरोग्य केंद्र जर बघितले आपण तर 271 आणि 901 उपकेंद्र जे मंजूर करण्यात आलेली आहेत, यामध्ये स्पष्ट यामध्ये माहिती दिलेली आहे. तसेच काही संस्थांना विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. या शासन निर्णयात आरोग्य संस्थांची बांधकामे 50% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बघा, ज्या विभागाचे 50% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीचे प्रस्ताव आहे जे शासनास देण्यात आलेले आहेत. त्यासोबत बघा, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांचे बांधकाम 50% पेक्षा जास्त पूर्ण झालेले आहे, अशा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रासाठी पदनिर्मितीचे प्रस्ताव जिल्ह्याकडून प्राप्त झाले असून वेळोवेळी शासनास सदर केलेले आहेत. त्यानुसार आतापर्यंत सन 2017 ते जून 2023 या कालावधीत 156 प्राथमिक आरोग्य केंद्र व 305 उपकेंद्रांना पदनिर्मितीस मंजुरी मिळालेली आहे. बघा, सन 2017 पासून ते जून 2023 पर्यंत जर बघितलं आपण या कालावधीत 156 आरोग्य केंद्र व तसंच उपकेंद्रांना ज्या पदनिर्मिती मंजुरी मिळालेली आहे. आता बघा, खाली कोणकोणते जिल्हे दाखवले गेलेले आहेत तर बघा, तुम्हाला इथे दिसून येणार की जे संपूर्ण जिल्हे यावरती दिलेले आहे. आता बघा, तुम्ही जर जिल्हे बघितले तर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार या जर जिल्ह्यात बघितलं तुम्ही 50 ते 100% पेक्षा जास्त पूर्ण झाल्याने प्रस्ताव आयुक्ताला उपरोक्त संदर्भित पत्रान्वये सादर केलेला आहे. बघा, हे जे संपूर्ण तुम्हाला जिल्हे दाखवलेले आहे या विभागात जर बघितलं तर 50% पेक्षा आणि 100% एवढं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता बघा, तुम्हाला इथे संपूर्ण त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे की बघा, आरोग्य संस्थेचा प्रकार, आरोग्य संस्थेचे नाव, तालुका, जिल्हा आणि बांधकाम स्थिती म्हणजेच की किती टक्के जर बघितलं आपण तर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला इथं दिनांक दिसून येणार आहे. आता सविस्तर जर बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला गावाचे नाव दिसून येणार आहे, त्यासोबतच तुम्हाला तालुका दिसून येणार आहे, त्यानंतर तुम्हाला जिल्हा दिसून येणार आहे आणि तुमच्या विभागात बांधकाम स्थितीचे काम किती टक्के झालेलं आहे यामध्ये इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही सविस्तर इथं बघू शकता. आता बघा, 1 ते 69 पर्यंत जर बघितलं आपण तर टोटल तुम्हाला उपकेंद्र दिसून येणार आहेत. जसे की बघा, तुम्हाला उपकेंद्र सांगितलं गेलेलं आहे की 901 उपकेंद्र आहेत. इथं तुम्हाला आधीच सांगितलं गेलं आहे की 901 उपकेंद्र आणि 271 जर बघितलं आपण तर प्राथमिक आरोग्य केंद्र, एवढी माहिती यामध्ये दिलेली आहे. आता बघा, यानंतर जर बघितलं आपण तर कोणत्या पदासाठी किती जागा निघालेल्या आहेत याबद्दल तुम्हाला सांगतो मी. चला, तर बघा, तुम्हाला इथे दिसून येणार की उपकेंद्र अनुक्रमांक 1 ते 69 उपकेंद्राकरिता मंजूर पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. बघा, 69 पर्यंत जर बघितलं आपण तर 1 ते 69 पर्यंत तुम्हाला उपकेंद्र यांची माहिती दिलेली आहे आणि 70 पासून जर बघितलं आपण तर प्राथमिक आरोग्य केंद्र याची माहिती तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा, तुम्हाला इथं पदांचे नाव तुम्हाला इथे दाखवलं गेलेलं आहे, वेतन श्रेणी दाखवलेली आणि पद संख्या दाखवल्या गेलेली आहे. आता बघा, तुम्हाला पदाचे नाव जर बघितलं तर बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता, वेतन श्रेणी बघा तुम्हाला 25,500 ते 81,100 आणि पदसंख्या तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा, पदसंख्या तुम्ही इथं जे एक तुम्हाला दिसून येत आहे यावर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, कारण की बघा, 69 उपकेंद्राकरिता आवश्यक नियमित पदे 69 × 3 म्हणजेच की टोटल जे तुम्हाला 207 पदे जे तुम्हाला इथे दिसून येणार आहे, जे की प्रत्येक विभागात निघून येणार आहे 3 पदासाठी. आता सहाय्यक परिचारिका प्रस्ताविकसाठी जर बघितलं आपण तर सॅलरी बघा तुम्हाला 26,400 ते 83,600
त्यासोबतच बघा अंशकालीन स्त्री परिचरसाठी जर मानधन जर बघितलं 3,000 रुपये महिन्याला मिळते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा 71 ते 85 पर्यंतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता मंजूर पदांचा तपशील जो तुम्हाला पुढील प्रमाणे दिसून येणार आहे. जे की बघा तुम्हाला इथं पदांची नावं संपूर्ण दिसून येणार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी जे की गट अ मध्ये येते. त्यामध्ये बघा S20 नुसार तुम्हाला सॅलरी दाखवल्या गेलेली आहे 56,100 ते 1,77,500 जे की पदसंख्या तुम्हाला 2 दिसून येणार आहे. आरोग्य सहाय्यकसाठी तुम्हाला 26,400 ते 83,600 एवढी तुम्हाला सॅलरी दिसून येणार आहे. आणखी जर बघितलं आपण तर बघा सहाय्यक परिचारिका प्रसाविकसाठी जर बघितलं तर 26,400 ते 83,600 पदसंख्या तुम्हाला इथे दिसून येणार आहे. टोटल औषध निर्मात्यासाठी बघा 29,200 ते 92,300. कनिष्ठ लिपिकसाठी बघा 19,900 ते 63,200. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी जर बघितलं तर 35,400 ते 1,12,400. आरोग्य सहाय्यकसाठी बघा 26,400 ते 83,600. स्त्री परिचर 15,000 आणि पुरुष परिचरसाठी 15,000 47,600 म्हणजे की लगभग दोन्ही याची सॅलरी जी तुम्हाला सेम दिसून येणार आहे. आणि तुम्हाला इथं त्यासोबत संख्या पण दाखवल्या गेलेली आहे. आणि पदाचे नाव जर बघितलं आपण आणखी तर वाहन चालक आणि सफाईगार जे की गट ड या पदा यामध्ये येते. तर वाहन चालकसाठी जर बघितलं आपण तर 19,900 ते 63,200 आणि सफाईगारसाठी बघा 15,000 ते 47,600 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दाखवल्या गेलेली आहे. आता बघा एकूण जर जागा बघितल्या आपण तर यामध्ये दिसून येणार की 16 बिगर आदिवासी व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आवश्यक नियमित पदे 16x15 यामध्ये केलेले आहे. ते टोटल जे 240 पदासाठी ही जी पदसंख्या तुम्हाला दाखवल्या गेलेली आहे. आणखी बघा खाली काय माहिती दिलेली आहे तर बघा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आकृतीबंधची माहिती यामध्ये दाखवल्या गेलेली आहे. जे की बघा पदनाम सध्याचा मंजूर आकृतीबंध आणि प्रस्तावित जे की पदाची नावं तुम्हाला इथे दाखवण्यात येत आहेत की कोणकोणते पदाचे नाव आहेत. जे की तुम्ही इथे बघू शकता. वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणजेच की त्याला MBBS लागते. वैद्यकीय अधिकारी गट ब BMS लागते. आरोग्य सहाय्यक स्त्रीसाठी, आरोग्य सहाय्यक पुरुष हे संपूर्ण तुम्ही जे बघू शकता. त्यासोबतच तुम्हाला इथं वेतन श्रेणीबद्दल माहिती दिलेली आहे. जे की बघा काही पदे जे तुम्हाला कंत्राटीनुसार भरल्या जाऊ शकतात. आता बघा शासनास विनंती करण्यात येते की जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी, जळगाव, गोंदिया, धाराशिव, बीड व परभणी यांनी वरीलप्रमाणे एकूण 69 उपकेंद्राचे व एकूण 16 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम 50 ते 100% पेक्षा जास्त पूर्ण झाल्यामुळे संस्था कार्यान्वित करण्यासाठी आकृतीबंधानुसार वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आकृतीबंधानुसार पदनिर्मिती बाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात यावेत ही विनंती करण्यात आलेली आहे. जे की तुम्ही इथे स्वाक्षरी पण बघू शकता. जे की मान्यता मिळालेली आहे. आता बघा पुढील प्रोसेस काय असणार आहे आणि ही जी माहिती आलेली आहे यानुसार जर बघितलं आपण तर आता पदभरती केव्हापर्यंत होणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ज्या जिल्ह्याचे बांधकाम स्थिती 100% पूर्ण झालेली आहे त्यासोबतच 50%च्या पूर्ण जे कोण्या विभागात जर बघितलं आपण तर जे काम पूर्ण झालेलं आहे तर त्याच्यासाठी जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे की तुम्हाला इथं दाखवल्या गेलेलं आहे की कोणकोणते तुम्हाला इथे जिल्हे आहेत. त्यानुसार बघा तुम्हाला प्रत्येक विभागात जर बघितलं तर आरोग्य विभागाची भरती दिसून येणार आहे. आता ही जी भरती आहे येत्या काही महिन्यामध्येच तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा आकृतीबंधानुसार जर माहिती मिळाली आपल्याला संपूर्ण. आता प्रत्येक विभागात जर बघितलं ते तुम्हाला मी पदाचे नाव सांगितले त्यानुसारच तुम्हाला व्हॅकन्सी दिसून येणार आहे. आता जेव्हा तुमची सविस्तर जाहिरात येणार त्यामध्ये तुम्हाला डिटेल जे सिलेबस पण दाखवला जाणार आहे आणि काय क्वालिफिकेशन कोणत्या पदासाठी किती लागते ते पण तुम्हाला दाखवल्या जाणार आहे. आता ही जी जाहिरात आहे येत्या काही महिन्यात येणारच आहे म्हणून तुम्ही तयारीला लागून जा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. आणि जसजशी माहिती माझ्यापर्यंत मिळत राहते आरोग्य विभागाबद्दल ज्या जिल्ह्यात जागा निघाली तशीच मी तुम्हाला YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ बनवून देणार आहे. म्हणून तुम्ही अपडेट राहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आता ही जी PDF आहे सविस्तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून ही संपूर्ण जी PDF आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण ही माहिती बघू शकता. आता ही जी माहिती आपल्याला म्हणजेच की 15/5 म्हणजेच की याच महिन्यात 15 तारखेला मिळालेली आहे. यावरून तुम्ही विचार करू शकता की ही जी माहिती आहे आतापर्यंत मिळालेली नव्हती, आता मिळालेली आहे. म्हणून आता ही जी कामे आहेत ती 100% पूर्ण झालेली आहे म्हणजेच की 50% वरती. आता लवकरात लवकर तुम्हाला ही जी जागा आहेत म्हणजेच की पदभरती आहे ती दिसून येणार आहे. आता बघा काही जर माहिती तुम्हाला मिळाली नसेल किंवा काही जर अडचण तुम्हाला येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर बघा अशा प्रकारची मी आजची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.